नमस्कार, AI वात्सल्यमध्ये आपले स्वागत आहे. कृपया लक्षात घ्या की या ॲपवरील मार्गदर्शन हे डॉक्टरांच्या किंवा इतर व्यावसायिक वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी कृपया आपल्या जवळच्या रुग्णालयाला भेट द्या. पुढे जाण्यासाठी कृपया तुमची भाषा निवडा. 1 मराठी, 2 हिंदी, 3 इंग्लिश. तुम्ही कोणासाठी विचारत आहात? 1 बाळाचे आरोग्य, 2 महिला आरोग्य, 3 आरोग्य सेविका. बाळाचे आरोग्य पर्याय निवडला. कृपया तुमच्या बाळाचा वयोगट निवडा. वयोगट निवडला. आता तुम्हाला काय करायचे आहे ते सांगा. 1 बाळाच्या वाढीविषयी प्रश्न विचारायचे आहेत. 2 बाळाच्या आहाराविषयी प्रश्न विचारायचे आहेत. 3 बाळाच्या आरोग्याविषयी इतर कोणतेही प्रश्न विचारायचे आहेत. माझे बाळ मान धरत नाही. मला तुमचा प्रश्न समजला आहे. पण तुमच्या प्रश्नाचं अचूक उत्तर मिळण्याआधी बाळाचे वाढीचे टप्पे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. कारण या वयातले वाढीचे टप्पे जाणून घेतल्यावरच आपल्याला समजू शकते की बाळाचा विकास योग्य दिशेने होतोय की नाही. यामुळे जर एखादा टप्पा मागे राहिला असेल, तर आपण वेळीच मदत घेऊन बाळाला वयानुसार योग्य वाढीवर आणू शकतो. चला, आधी खाली दिलेले टप्पे तपासून घेऊया. आपली काळजी समजते. स्तूप महिन्यांच्या बाल्याला मान धरणे हे एक महत्त्वाचे विकास टप्पे आहे. तुम्ही बाळाला रोज पोटावर ठेवून आणि खेळणी पुढे ठेवून मान धरण्यात मदत करू शकता. तुम्ही नजीकच्या डॉक्टरांशी सुद्धा भेटा, ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतात. मी आपल्याला आणखी काय माहिती देऊ शकतो? बाळाला मान धरायला शिकवणे. हाताचे कोपर प्रत्येक वेळेला खांद्याच्या पुढे ठेवावेत. यामुळे बाळ मान धरायला शिकतं. आई शाबाश. इकडे 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 डोळे नाही डोळे नाही माती वळती आहे माती वळती आहे. इकडे 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 ते डोळे नाही. मॅम वरती खालती पण घ्या. खाली 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 थोडे हात अच्छे या. तुमच्या बाळाचे काही महत्त्वाचे विकासाचे टप्पे अजून झालेले नाहीत. कृपया जवळच्या DIC सेंटरला लवकरात लवकर भेट द्या. कृपया तुमचा जिल्हा निवडा. तुमच्या जिल्ह्यातील DIC केंद्राची माहिती